नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णाजी आता तन्वीला विचारतात, तन्वी बेटा तुला माहीत आहे का घट कसा बसवतात, धान्य का पेरतात? प्रिया नाटक करतच म्हणते, हो पूर्णाजी मला माहिती आहे, पण तू एकदा सांगितलंस तर बरं होईल. त्यावरती पूर्णाजी आता सांगू लागतात, शेतीचं आणि घटस्थापनेचं एक वेगळंच महत्त्व आहे आणि शेतकरी या दिवसामध्ये त्यांच्या शेतात धान्य पेरायचे, कारण देवी हे नवनिर्मितीचं प्रतीक आहे. हे धान्य जसजसं वाढत जातं तसतसं शेतकऱ्याच्या मनातले सकारात्मक विचार वाढत जातात. त्यावरती अस्मिता विचारते, पण पूर्णाजी 9 दिवस घट का बसवतात? त्यावरती पूर्णाजी म्हणतात की जेव्हा शेतकरी धान्य पेरतो ते उगवण्यासाठी 9 दिवसांचा काळ लागतो आणि दुर्गामाता ही महिषासुरमर्दिनीबरोबर 9 दिवस लढत होती. त्यानंतर एक नव्या पर्वाला सुरुवात झाली आणि म्हणूनच तर आपण 9 दिवस 9 देवीचे रूप पाहतो. आणि प्रिया म्हणते, पूर्णाजी तुझ्या तोंडून हे ऐकायला किती छान वाटतं. तर सायली देखील म्हणते, खरंच पूर्णाजी तुम्ही खूप छान सांगितलं. आता आपण आरती करून घ्यायची का, असं सायली विचारते. तेव्हा प्रताप, अश्विन आणि अर्जुनला आवाज देऊन आरतीसाठी बोलवतात. तर आता आरती सुरू होते. सायली आता आरती करते. तर आता आरती संपन्न होते. सायली सर्वांना प्रसाद देत असते. अर्जुन तसाच पुढे चाललेला असतो. सायली त्याला म्हणते, अहो जरा प्रसाद घेऊन जा. तेव्हा अर्जुन तिच्याकडे आता प्रसाद घेतो. तेवढ्यातच एक जोगतीन तेथे येते. देवी आईचा उदो उदो असं ती म्हणते. तेव्हा पूर्णाजीला खूप आनंद होतो. पूर्णाजी म्हणतात, अगं जोगतीन आली बघा. आणि पूर्णाजी आता म्हणते की आरती झाली आणि तुझी पावलं आमच्या घराला लागली, खरंच शुभशकुन आहे असं म्हणतात. तेव्हा जोगतीन म्हणते की विमला लगेच आता जोगतिनीला जोगवा आणायला जाते. तेव्हा प्रताप म्हणतो, अस्मिता जा पटकन त्यांना घरात घेऊन ये. तर अस्मिता त्यांना घरात आणायला जाते. तेव्हा जोगतीन आता आत येते. माय तुझं घर अगदीच सुख समृद्धीनं भरलेलं आहे. घरात माणसं आहेत आणि घरातील माणसं एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांवर प्रेम करतात. त्यानंतर आता कल्पना सायलीला म्हणते, तू वाढ जा जोगवा. तेव्हा अस्मिता आणि प्रियाचा जळपट होऊ लागतो. त्यानंतर आता जोगतीन ही सायलीकडे पाहतच राहते. तर कल्पना म्हणते, ही माझी सून. आत्ताच 7 महिन्यापूर्वी अर्जुन आणि तिचं लग्न झालं. आता ती अर्जुनला पुढे व्हायला सांगते आणि जोगतिनीचा आशीर्वाद घ्यायला सांगते. आशीर्वाद घेताना जोगतीन त्या दोघांना आशीर्वाद देते आणि प्रियाचा आता जळफाट होऊ लागतो. ती म्हणते, सगळीकडे फक्त सायलीच पुढे पुढे करते, आशीर्वादसुद्धा तिलाच माझ्या अगोदर मिळतो. तेव्हा आता जोगतीन त्यांना अडवते आणि म्हणते की जरा थांबा. तेव्हा त्या घरात पण अशी सगळेजण त्या दोघांकडे पाहू लागतात. आता जोगतीन पुढे म्हणते की तुम्ही दोघंही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरशासारखं लक्क आहे की तुम्ही दोघे नाटक करत आहात. आणि ते एकमेकांकडे पाहतात. प्रिया अस्मिता एकमेकीकडे पाहून हसतात. तर प्रिया विचारते, कसलं नाटक? त्यावरती आता तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग पोरी, असं जोगतीन म्हणते. अर्जुन जोगतीनला विचारते की बाळा तुझं नाव काय? तर अर्जुननं आता तुझ्या आईनं तुझ्या अर्जुन असं म्हटलं ना. मग आता पुढे ती विचारते की मग तू खोटं का बोलतोस घरच्यांच्या बरोबर? तू एकटा नाहीस, तर तुम्ही दोघांनी लग्न झाले म्हणून खोटं सांगितलं आहे तुम्ही घरच्यांना. तर आता असं म्हटल्यावर सर्वांना पुन्हा एकदा धक्का बसतो. तेव्हा आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात. त्यांना कॉन्ट्रॅक्ट पेपरवर साईन केल्यापासूनचे सगळे प्रसंग आठवू लागतात. तर आता अस्मिताला आठवतं की सायली एकदा बोलली होती, हे फक्त 1 वर्षाची गुंतवणूक आहे. तर कल्पनाला आठवतं, हे दोघेही एकत्र कधीच झोपत नाहीत. त्यावरती आता अर्जुन आणि सायली आता खूप घाबरलेले असतात. त्यावरती आता पूर्णाजी म्हणतात, या दोघांनी लग्न केलं, परंतु आमच्या समोर नाही, मंदिरात अग्नीच्या साक्षीने. त्याचबरोबर यांचं लग्न कायदेशीर सुद्धा झालं आहे. कल्पना म्हणते, या दोघांनी खरोखर लग्न केलं आहे. मग तुम्ही असं कसं म्हणू शकता? त्यावरती जोगतीन म्हणते, माय यातला एक शब्द जरी खोटा असेल ना तर माझ्यावर देवीचा कोप होईल. तर आता पुढे होऊन ती म्हणते, ही दोघेच एकटे नाटक करत नाही, तर आपण सगळेजण नाटक करत आहोत. असं म्हणून ते आता पूर्णाजीजवळ जाते. जवळच्या माणसाचा विरह तू विसरू शकत नाहीस आणि तू आनंदी असल्याचे नाटक करत आहेस, बरोबर ना? तर कल्पनाला आता ती म्हणते, आजी होण्याचं वेड लागलं आहे, ते आता तू आत मनात दाबून ठेवलं आहेस आणि त्याचं तू नाटक करत आहेस. मनात असणारी इच्छा दबण्याचं नाटक करत आहेस. तर अश्विनला आता धक्का बसतो. तर पुढे ती प्रतापकडे जाते आणि कामाचा ताण नसल्याचं तू नाटक करतोस. तर आता प्रियाने अस्मिताकडे जाताना जोगतीन पुढे म्हणते, कोण कोणाची भाऊ आणि कोण कोणाची बहीण, सगळेच एकमेकांविरुद्ध फक्त नाटक करत आहात. आपण सगळे आता भगवंताच्या हातल्या कठपुतले आहोत, बावले आहोत.
तो दोरीवर धरतो आणि आपण बावल्यांसारखे नाचतो, तर आपण सगळेच खोटं बोलत आहोत. कधीकधी आपल्या नात्यासाठी, तर कधीकधी मनातलं विष बाहेर पडण्यासाठी. कसलं विष असं प्रिया विचारते. त्यावरती अस्मिता म्हणते, अगं तू शब्दशः अर्थ नको ना घेऊस. आता प्रियाकडे जोगतीन खूप रागाने पाहते आणि म्हणते, कधी कधी खोटं बोलावं लागतं, हे खरं आहे. परंतु जर खरं असतं ना, ते आता मागून डोकावून पाहत असतं. म्हणूनच सांगते, नेहमी खरं बोलावं, म्हणजे जखमा अधिक खोलवर होत नाहीत. तर ती अर्जुन आणि सायलीकडे पाहत म्हणते. आता ते दोघेही खूप घाबरतात. तर आता प्रताप जोगतीनला विचारतो, तुम्ही नक्की काय म्हणताय? याचं मला काहीच कळत नाही. त्यावरती जोगतीन म्हणते, अरे जगात हजारो गोष्टी आहेत ज्या आपल्यापासून आता लपलेल्या आहेत. या देवीची माया अगाध आहे. तिने आपल्यापासून जेवढं बोलवायचं आहे, वधवून घ्यायचं आहे, ते बोललेली आहे. तिनं गाठी ज्यांच्याशी बांधल्या आहेत त्यांच्याशी बांधल्या आहेत. जोगतीनेचं ते बोलणं ऐकून अस्मिता प्रियाला म्हणते, तू अगदी विष वगैरे बोललीस ना, आणि बाकीच्यांना सोडून द्या असं म्हटलीस. मला वाटलं नवरा बायको नाही आहेत म्हटल्यावर काहीतरी दणदणीत ऐकायला मिळेल, पण सगळं काही आता फ्लॉप झालेलं आहे. अस्मिता तोंड वाकडं करते. त्यावरती आता कल्पना म्हणते, तुम्ही तर आम्हाला घाबरवून सोडलं. अहो म्हटलं, सायली आणि अर्जुन आमच्याबरोबर खोटं बोलत असतील आणि ती माया. अजिबात तू घाबरू नको. तुझ्या लेकाची आणि सुनेची जोडी लाखात एक आहे, आणि जिथे आहे ना तिथे ती कुणाचंही वाकडं करू शकत नाहीत. आता रागातच जोगतीन प्रियाकडे पाहते, आणि कुणी कितीही प्रयत्न केला तर तुझ्या लेकाला आणि सुनेला कोणीही वेगळं करू शकत नाही. त्यावरती आता प्रताप पुढे जातो आणि जोगतीन म्हणते, तुला नक्कीच यश मिळेल. अरे बाहेरच्या माणसांनी तुझ्याबरोबर किती धोका केला ना, तरी घरातील लोक तुझ्यासमोर ढाल म्हणून उभे राहतील. आणि जोगतीन पुन्हा कल्पनाकडे जाते आणि म्हणते, तुझं मन अगदी निर्मळ आणि स्वच्छ आहे, त्यामुळे तू काळजीच नको करूस. अगं तुझ्या घरामध्ये पाळणा हलणार आहे. तू आजी होणार आहेस. 1 वर्षाच्या आत तुझ्या मांडीवर नातवंड असणार आहे. तेव्हा आता अर्जुन आणि सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. ते प्रियाचा जळफाट होऊ लागतो. बाकी सगळ्यांना खूप आनंद होतो. त्याला सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहत राहतात. तर अर्जुन सायलीला इशाऱ्यानेच नाही असं म्हणतो. आता हाच आशीर्वाद मला हवा होता असं कल्पना म्हणते. त्यावरती आता अश्विन आणि अस्मिता पुढे होऊन जोगतीनीच्या पाया पडायला लागतात. अश्विन पुढे होतो, आशीर्वाद घेतो. तेव्हा तुझं लग्न या वर्षीच होणार आहे, परंतु असा चुकीचा कोणताही निर्णय घेऊ नकोस. फक्त मन खंबीर ठेव, असंच जोगतीन त्याला आशीर्वाद देते. तर पूर्णाजी म्हणतात, तुला आशीर्वाद मिळाला. अश्विन म्हणते, अश्विन लवकरात लवकर तुझंही लग्न होणार आणि माझ्या घरी आता दुसरी सून येणार, नाचून, असं आता पूर्णाजी म्हणतात. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी अगं ऑलरेडी एक आहे ना सून तुझ्या शेजारी, सायली. तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते. तर पूर्णाजी सायलीकडे पाहतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये सायलीला जोगतीन म्हणते, तू सध्या एका मोठ्या अग्निदिव्याला सामोरी जातेस, पण तू काळजी नको करूस. तुझ्यामध्ये एवढं पावित्र्य आहे ना, कोणतीही वाईट शक्ती तुझ्याजवळ येऊ शकत नाही, आणि तुझ्या सगळ्या इच्छा आता पूर्ण होतील. त्यावरती मधुभाऊ सुटतील का, असं आता सायली विचारते. सगळेजण आता सायलीकडे पाहतच राहतील. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.